जानकी जीवन स्मरण जय जय राम. सगळे घेत आहेत ना, म्हणून अजिबात अनुग्रह घेऊ नये. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. अनुग्रह कशासाठी घ्यायला लागतो, कशासाठी घ्यायचा असतो, हे आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे आणि तरच अनुग्रह घ्यावा. सद्गुरू आणि शिष्य ही जोडी ठरलेली असते. त्यामुळं तुझे जे सद्गुरू आहेत ते कुठेही गेलेले असत नाहीत आणि कुठेही जाणारही असत नाहीत. देहरूप त्यांची निरनिराळी भेटतील. लक्ष देऊन ऐक बरं का. देहरूप त्यांची निरनिराळी भेटतील, पण तुझे सद्गुरू मूलतः जे आहेत तेच असतात आणि तेच तुला भेटतात. ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे. मनुष्य अनुग्रहाची घाई करतो. त्या घाईला 2-3 गोष्टी कारणीभूत आहेत. आपल्या वाचनात काहीतरी येतं, आपल्याला अपुरूप वाटतं अध्यात्म मार्गाबद्दल आणि मग अनुग्रह घ्यावा असं वाटतं. दुसरा एक प्रकार घडतो की आपल्या ओळखीच्या लोकांनी घेतलेला आहे, जसं आता तुमच्या घरात सगळ्यांनी घेतलेला आहे, तर मग आपल्याला वाटतं मी घ्यावा. किंवा त्या लोकांकडनं इनडायरेक्टली आपल्याला सांगितलं जातं की अनुग्रह घे. कधी डायरेक्टली सांगितलं जातं, कधी इनडायरेक्टली सांगितलं जातं. किंवा आपला मित्र मैत्रीण, मी अमुक अमुक यांचा अनुग्रह घेतला आहे, चल तू पण अनुग्रह घे, असं घेऊन जातो. असं जबरदस्ती येऊ नये सद्गुरूंच्या मार्गामध्ये, म्हणजे इच्छा नसताना किंवा कन्फ्युजन असताना. मग सद्गुरू तर नितांत आवश्यक आहेत. मग आता कसं करायचं, हा गुंता कसा सोडवायचा? त्याचा राजमार्ग म्हणजे पहिल्यांदा श्रवण पाहिजे. मग ज्याला प्रचिती आहे, काय ज्याला प्रचिती आहे अशा महापुरुषाकडनं श्रवण करावं. म्हणजे जसे बेलसरे असतील किंवा आणखीन पुष्कळ महान महान लोक आहेत ज्यांना प्रचिती आहे, अशा लोकांकडनं श्रवण करावं आणि त्या श्रवणामधून आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा, अभ्यास करावा. अनुग्रह खूप लांबची गोष्ट आहे. आता काय करायचं ते सांगतोय. म्हणजे उदाहरणार्थ बाबा बेलसरे काहीतरी सांगत असतील प्रवचनामध्ये की महाराज कसं वागायचे, कसं बोलायचे, आणि पहा आपण कसं करतो, आपण कसं वागतो, असं साधारण उदाहरणादाखल बोलतोय. असं काहीतरी बेलसरे सांगत असतील प्रवचनामध्ये, तर तेवढं एकच पकडावं. पूर्ण प्रवचन नाही ऐकलं तरी चालेल आणि ती एकच गोष्ट काही दिवस घोळवावी की मी कसं वर्तन करतेय आणि महाराजांना वर्तन कसं अपेक्षित आहे, महाराजांना व्यवहार कसा अपेक्षित आहे. आता व्यवहारापासून तू आत्ता तुझ्या कॉलेज वयामध्ये आहेस, व्यवहारात आहेस, पण थोडी अजून लांब आहेस, पण तरी तुला एक व्यवहार आहे किंवा तुझा म्हणून एक धर्म आहे आत्ता, आणि तो म्हणजे अभ्यास नीट करणं आणि काय शहाण्या मुलीसारखं वागणं. हा समजा तुझा धर्म असेल. किंवा आईवडिलांचा आदर राखणं, आजी आजोबांचा आदर राखणं, प्रसंगी त्या चौघांची सेवा करणं, किंवा नुसता आदर न राखता त्यांचं ऐकणं. आपण त्यांचं जेव्हा ऐकतो त्यावेळी आपल्या मनाला मुरड घालतो. जर आपल्या मनाविरुद्ध गोष्टी असतील तर आपल्या मनाला आपण तेव्हा मुरड घालतो की यांचं ऐकायचं आहे आणि आपण ऐकतो. हा एक प्रकारे आपल्या मनाच्या विरुद्ध जाण्याचा आपला अभ्यासच असतो. तर अशा पद्धतीनं आचरणानं आपल्या आतमध्ये बदल घडवण्याचा अभ्यास सुरू करावा. कारण अनुग्रह ज्यांचा घ्यायचा आहे त्यांना ज्यांनी अनुसरलेलं आहे, म्हणजे बाबा बेलसरेंनी महाराजांना अनुसरलं, आलं का लक्षात? किंवा जे कुणी सत्शिष्य असतील त्यांनी महाराजांना अनुसरलं, याचा अर्थ महाराजांनी जे सांगितलं ते त्यांनी केलं. आलं का लक्षात? म्हणजे ब्रह्मानंद महाराजांनी काय केलं, जे महाराजांनी सांगितलं ते ब्रह्मानंद महाराजांनी केलं, म्हणून त्यांचे ब्रह्मानंद झाले. याचा अर्थ ब्रह्मानंदांनी महाराजांना अनुसरलं. आलं लक्षात? तर मग ज्यांनी अनुसरलेलं आहे ते काय सांगतात आपल्याला ते आधी नीट ऐकण्याचा अभ्यास करावा. मग हे श्रवण करत असताना आपलं डोकं चालवू नये, फक्त ऐकावं की काय सांगितलं जातंय, शांतपणे ऐकावं
आणि ऐकून झाल्यानंतर त्याच्यावरती चिंतन करावं. ऐकत असतानाच समांतर चिंतन करू नये की हे तुम्ही काय म्हणताय. मग अशा वेळी आपले श्वास अनियमित होतात आणि आपल्या दृष्टीतही बदल होतो. जो जाणकार आहे त्याच्या लक्षात येतं की हा लक्ष देत नाही आहे मी काय सांगतोय त्याच्याकडे. लक्ष देऊन ऐकावं. ऐकताना लक्ष जर असेल तर ते संपूर्ण आपल्या आतमध्ये उतरतं. किंवा ते वाक्य बोलत असताना त्यांच्या बरोबरीनं आपण तेच वाक्य आपल्या मनामध्ये बोलावं. असं एकाग्रतेनं श्रवण करण्याचा अभ्यास करावा. ते श्रवण जर आतमध्ये मुरलं तर त्याचं पुढे चिंतन करता येतं. म्हणजे थोडक्यात काय, शेवटपर्यंत श्रवण सोडू नये, पण श्रवणाचा आधी आधार घ्यावा. अनुग्रह पटकन घेण्याची घाई करू नये. मग श्रवणातून काय कळेल? श्रवणाचा आधार म्हणजे हेच की श्रवण करणं आणि त्याच्या चिंतनात राहणं म्हणजे त्याचा आधार. कारण श्रवण ही काही फिजिकल गोष्ट नाही ना. माझा तोल जाताना मी काठीचा आधार घेणार, तसा श्रवणाचा आधार कसा घ्यायचा? आतील तोल जात असेल तर त्याचा आधार घ्यायचा. हा श्रवणाचा आधार. माझा तोल जातोय, आतला तोल माझा जातोय हे कधी कळेल? श्रवण असेल तर. उदाहरणार्थ हे असं वागणं चुकीचं आहे असं आपल्याला सांगितलं तर आपल्याला कळतं की हे असं वागणं चुकीचं आहे. मग तसं वागायला जर आपण गेलो तर आपला तोल जातोय हे लक्षात येतं. श्रवणाचा आधार असेल तर मग तोल जात नाही. आला का लक्षात अर्थ श्रवणाच्या आधाराचा? थोडासा लक्षात आला. एकूण त्याचा काय मतिता अर्थ हा आहे की श्रवणामध्ये राहिलं की आपल्यामध्ये हळूहळू हळूहळू बदल होत जातात. जसं यांनी श्रवण केलं बदल झाले, यांनी तर खूपच श्रवण केलं अजूनही करतात, बदल झाले यांच्यामध्ये. म्हणजे त्या श्रवणाच्या मार्गानं हळूहळू आपल्याला काही गोष्टींची उकल व्हायला लागते. कुठल्या गोष्टींची उकल म्हणजे आणखी एक्सप्लोर होतो आपण. एक्सप्लोर होतात गोष्टी आपल्याला. काय भानगड आहे हे कळायला लागतं. जसं तुझ्या हातात आता स्मार्ट वॉच आहे. आता तू जर वरती बघितलंस तर त्याच्यात अमुक काहीतरी वाजलेले दिसतात. पण ते का दिसतात हे घड्याळ जेव्हा आपण उघडून बघू तेव्हा लक्षात येईल, किंवा त्या सॉफ्टवेअरचा अभ्यास करू तेव्हा कळेल की हे असं असं आहे. या सगळ्या हार्डवेअरचा यूज करून त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. या इंटिग्रेशनमुळं मला आता वेळ समजते घड्याळामध्ये. आलं की नाही लक्षात? ही उकल झाली तू केलेली घड्याळाची. तसा अनुग्रह हा परमार्थ विषय आहे. परमार्थ विषयाची पण उकल व्हायला पाहिजे. ही उकल श्रवणानं होते. जसं महाराजांना कसं वागणं अपेक्षित आहे आणि मी कसं वागतेय हे जसं श्रवणामधनं कळतं, तसं हळूहळू महाराज काय आहेत, महाराज कोण आहेत, आपण कोण आहोत, आपण काय आहोत याबद्दलही हळूहळू श्रवण घडायला लागतं. आपले काय गैरसमज आहेत, आपले काय समज आहेत याची माहिती पण श्रवणामधनं मिळायला लागते. आलं लक्षात? तू आत्ता एका शरीरामध्ये आहेस. त्या शरीराच्या मार्फत तू काही ना काही अनुभव घेत असतेस. जसं आत्ता हे प्रवचन ऐकतेस, थोड्या वेळापूर्वी काहीतरी कॉफी पिली असशील, किंवा मनात इच्छा आली असेल की कॉफी आज करावी. हे सगळं तुझ्या बाबतीत जे चाललेलं आहे याकडं बघण्याची एक वेगळी दृष्टी श्रवणामुळे प्राप्त होते. कारण श्रवणामध्ये पुन्हा लक्षात ठेवायचं बरं का, हे श्रवण जो प्राप्त पुरुष आहे किंवा जो प्रचिती मिळालेला पुरुष आहे, ज्याला आत्मप्रचिती आलेली आहे, शक्यतो त्याच्याकडनंच श्रवण करावं. ज्याच्याकडं केवळ शब्द पांडित्य आहे त्याच्याकडनं शक्यतो श्रवण करू नये. आलं का लक्षात? अशा जर प्राप्त पुरुषाकडनं म्हणजे अशा महात्म्याकडनं जर श्रवण घडलं तर मग तो महात्मा हळूहळू आपल्याला सांगतो की तू कोण आहेस आणि तू स्वतःला कोण समजत आहेस. आपल्याला आपण शरीर रूपानंच ओळखत असतो, बरोबर आहे की नाही? अगदी प्रामाणिकपणे आपण आपल्या स्वतःला शरीर रूपानंच ओळखत असतो. आरशात आपण आपले केस नीट करतो. कानातलं घातलेस तर तू कानातलं कानातच घालतेस ना, ओठात लटकवत नाहीस, केसात लटकवत नाहीस. म्हणजे हा माझा कान आहे आणि इथे हे मी घालणार आहे आणि हे मी घालती आहे. या सर्व जाणीवांसहित आपण जीवन जगत असतो.
आणि ह्या जाणीवा आपल्याला जन्मजात मिळालेल्या आहेत. परवाच्याच एका सत्संगात विषय आलेला की अहंकार वगैरे नंतर येतो का लहान बाळामध्ये? नाही, अहंकार असतोच. सर्व षड्रिपू त्या लहान बाळामध्ये असतात. इंद्रिय जशी सक्षम होतात त्याची, तसे तसे षड्रिपू बाहेर धावायला लागतात. आत ते असतातच. लहान बाळाला सुद्धा त्याचं खेळणं हिसकावून घेतलं की ते रडायला लागतं, माझं आहे म्हणतं. मग त्याला दिलं की त्याला सुख वाटतं ना. असा हा माझेपणा आपल्यामध्ये घट्ट चिकटलेला आहे. त्याच माझेपणातनं आपण हा बघा, हा मी आहे, हा माझा कान आहे, ही मी अशी दिसते, मी ह्या ड्रेसमध्ये तशी दिसते, हा रंग मला शोभून दिसतो, अशा पद्धतीनं ह्याचा विस्तार होत 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 हा अभिमान देहाच्या बाजूला असा घट्ट होऊन बसलेला आहे. हे श्रवणामधून लक्षात येतं. म्हणजे आपण दैनंदिन आयुष्य जगत असतो. सकाळी उठतोय, आपले काय देहधर्म असतील ते करतोय, शिक्षण वगैरे करतोय, जेवतोय, खातोय, हे सगळं सुरू आहे आपलं. पण या सगळ्या जीवनामध्ये पण एक वेगळी दृष्टी श्रवणामुळे मिळते. आपण नाहीतर एरवी काय करत असतो, समोर क्षण आला की तो जगतो. लक्षात येते का तुझ्या? आणखी समजावून सांगतो मी. समजा तुला कुठली तरी भाजी आवडत नाही, तुला समजा भोंगी मिरची किंवा ज्याला ढोबळी मिरची म्हणतात ना, त्याची भाजी तुला आवडत नाही, आणि आईनं आज ढोबळी मिरचीची भाजी केलेली आहे. तर एरवी आपण सांगतो की आई मला ही आवडत नाही, किंवा आपलं तोंड वाकडं होतं की आज माझ्या नावडीची भाजी आहे. पण जसं जसं प्राप्त पुरुषाकडनं श्रवण घडायला लागतं तसं तसं आपण या गोष्टींकडं बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलतो. श्रवण घडल्यानंतर अशा भावना यायला लागतात की अरे ताटात अन्न आहे, ही महाराजांची कृपा आहे. तुझ्या लक्षात आलं? मग नावडीचं जरी अन्न असलं तरी आज मग आता चिडचिड होत नाही, आज अस्वस्थता येत नाही, कारण दृष्टी बदलली. आलं का लक्षात? म्हणजे पुष्कळ जण आपल्या देहाशी पण पूर्णपणे समाधानी नसतात. मग केस रंगवतील, मग आता तर प्लॅस्टिक सर्जरीवर पण बरेच जण करून घेतात, अमुक करतील तमुक करतील. म्हणजे मी जसा आहे, आरशात जसा दिसतोय तसाच मला पसंत नाही आहे म्हणून काही ना काहीतरी बदल करतील. आणि हा स्वभाव आपला पूर्ण प्रपंचामध्ये पण आपण वागवत असतो. जी स्थिती आहे त्यात समाधान न ठेवता त्यात काहीतरी असमाधान शोधत राहतो. म्हणजे हे केलं तर पूर्णत्व येईल, ते केलं तर पूर्णत्व येईल, अशा दृष्टीनं आपण आयुष्य जगत असतो. याच्यावरती पण श्रवण घाला घालतं. श्रवणामधून हे घाला घालतं म्हणजे घाव करतं. हा जो आपला ही जी आपली एक कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला ब्रेक करतं श्रवण. श्रवणातून आपल्याला लक्षात येतं की जसं आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलेलं आहे त्याच्यातच समाधानात राहायला पाहिजे आपल्याला. वेगवेगळे अँगल सांगतो तुला मी श्रवणाचे. जसं वागायला शिकवेल श्रवण, तसंच तुला कसं बघायचं हे शिकवेल. आलं का लक्षात? किंवा तुझ्या परिस्थितीमध्ये तू कसं समाधानी राहायचं हे श्रवण शिकवेल. असं करत करत श्रवणामधून हेही लक्षात यायला लागतं की आपण पूर्ण असूनही अपूर्ण होऊन बसलेलो आहे. मग हळूहळू सद्गुरू, म्हणजे सद्गुरू म्हणण्यापेक्षा जे प्राप्त पुरुष आहेत ज्यांच्याकडून तुला श्रवण घडतंय ते हळूहळू सांगायला लागतात तुला की तू पूर्ण असूनही अपूर्णतेच्या भासामध्ये अडकलेली आहेस. कारण आपल्याला काही ना काहीतरी सुखदुःख होत राहतात. कशानं तरी आपण एकतर सुखी होतो नाहीतर दुःखी होतो. काय म्हणतो आपण त्याला? आज जरा मूड ऑफ आहे असं म्हणतो आपण, किंवा आज बोर्ड फील होते असं म्हणतो. बोर होते असं काही ना काहीतरी आपल्याला होत असतं. या सगळ्या आपल्या हालचाली, म्हणजे जसा रेल्वेचे गज असतात ना डब्याला, त्या गजाला समजा रुमाल बांधला आणि रेल्वे धावायला लागली तर रुमाल असा फडफड फडफड करायला लागतो. तसा आपला जीव फडफड करत असतो, सारखे हेलकावे घेत असतो. आता हे हेलकावे जीवनाचा भागच आहे असा आपल्यातलं रजोगुण आपल्याला समजावून सांगतो की अरे सुखदुःखांशिवाय जीवन कुठे असतं का? सुखदुःख हा जीवनाचा भागच आहे. असं घडायचंच आयुष्यामध्ये. कधीतरी मनासारखं होणार, कधीतरी मनाविरुद्ध होणार. ही रजोगुण आपली समजूत घालतो. पण
प्राप्त पुरुषाकडनं जे श्रवण होत असतं त्या श्रवणामध्ये तर तू ऐकत असतेस की आपण अखंड आनंदी पाहिजे, आपण आनंदीच आहे, आपण समाधानीच आहे, हे तू ऐकत असतेस. मग श्रवण करणाऱ्याच्या मनात प्रश्न येतो की जर मी अखंड आनंदात पाहिजे, अखंड मी समाधानात पाहिजे, तर मला सुखदुःखाचा अनुभव का येतोय? किंवा एखादी गोष्ट माझ्या मनासारखी होतीये तेव्हा मला बरं वाटतंय, मनाविरुद्ध होतीये तेव्हा मला दुःख होतंय, असं माझं का होतंय? असे प्रश्न यायला लागतात. आत्ता ते तुला प्रश्न नाही, कारण आत्ता श्रवण नाही. ते श्रवण झाल्यानंतर आपल्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न यायला लागतात की आपण नक्की मग कोण आहे? जे हे सांगतायत प्रवचनांमध्ये की आपण समाधानी आहे, आपण अखंड आनंद स्वरूप आहे, माझा तर असा अनुभव नाही आहे, मला तर काही झालं की दुःख होतं, मग मी नक्की कोण आहे? अशा पद्धतीचे प्रश्न आत यायला लागतात. आणि हे प्रश्न जेव्हा तीव्र होतात तेव्हा साधकाची वाटचाल मुमुक्षत्वाकडे होते. आणि मुमुक्षत्व म्हणजे आता काही गोष्टींना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट नाही करता येणार मला, पण मुमुक्षत्वाचा अर्थ आता कसा सांगू? मला भगवंत हवा आहे अशी तीव्र इच्छा असणं, किंवा मी कोण आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणं, किंवा शास्त्रात त्याची व्याख्या आहे मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षत्व. इतकी साधी व्याख्या आहे, पण इतका साधा अर्थ नाही त्याचा. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की सद्गुरू मला कधी भेटतील, भगवंत मला कधी भेटेल, या विचारांनी रात्र रात्र रडून जशा उशा ओल्या होतात त्याला मुमुक्षू म्हणावं, असं महाराज म्हणतात. आलं लक्षात? तर मग हे मला समाधान केव्हा मिळेल? जे समाधान मी प्रवचनातून काय करतेय? श्रवण करते. मोठ्यानं बोल की, श्रवण करते. जे मी ऐकतेय या संतांकडनं. आता या उदाहरणार्थ इथे बाबा बेलसरेंकडनं मी जे ऐकतेय ती अवस्था मला कधी येणार? अशी तळमळ केव्हा उत्पन्न होईल? जेव्हा बाबा बेलसरेंकडनं आपण श्रवण करू तेव्हा. म्हणून आधी श्रवणाला धरावं, आणि ते श्रवण दिवसामध्ये आपल्या असं ओवून ठेवावं. जसं मणिमाळेमध्ये आपण होतो ना, तसं श्रवण ओवून ठेवायचं. पूर्ण दिवसामध्ये श्रवण झालंच पाहिजे, 1 तास 1.5 तास रोज. आणि ते पण कसं? अशा प्राप्त पुरुषांचं, ज्यांना परमार्थामध्ये पूर्णत्व आलेलं आहे, जे असे महान आहेत, संत आहेत, महात्मे आहेत, सद्गुरुपदावरती आहेत, अशांचं श्रवण घडलं पाहिजे. कुठलं व्याख्यान नाही, कुठलं लेक्चर नाही, असं प्रवचन किंवा असं निरूपण, याचं श्रवण घडलं पाहिजे. मग ह्या श्रवणातून जी आतमध्ये उर्मी निर्माण होते की मी नक्की कोण आहे, माझं मग नक्की स्वरूप काय आहे, हे मला सांगतायत की तू आरशात बघतेस म्हणजे तू तुला बघत नाहीस. समर्थ दासबोधामध्ये म्हणतायत ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहणे आपण असे आपण या नाव ज्ञान, असं समर्थ म्हणतायत. आता हे तुला केव्हा कळेल? श्रवण करशील तेव्हा कळेल की समर्थ असं म्हणतायत. दासबोध वाचशील तेव्हा कळेल, पण जेव्हा तो समास येईल, ती ओवी येईल, तेव्हा तुला कळेल. पण महात्म्याकडनं श्रवण करशील तर ही ओवी तुला 100 वेळा ऐकायला मिळेल की समर्थ असं म्हणतात, समर्थ असं म्हणतात. मग समर्थ असं म्हणतात, समर्थ असं म्हणतात, हे आपल्या चित्तावरती आरूढ होईल. मग त्याचा विचार येईल, मग त्याचं चिंतन येईल की पाहणे आपण असे आपण म्हणजे मला बघतीच आहे की आरशात दात घासताना, कपडे आवरताना. मग समर्थ पाहणे आपण असे आपण म्हणजे काय? तर त्याचा विस्तार परत तो प्राप्त पुरुष प्रवचनात करेलच की आपल्याला आपण बघणं म्हणजे काय हे हळूहळू कळायला लागेल. जसं तू आत्ता काहीतरी शिकत असशील, ते जे तू शिकत आहेस, जे तू ते पुस्तकामध्ये वाचत आहेस, ते तुला पहिलीत कसं समजेल? तू 2री, 3री, 4थी इयत्ता पास करत करत इथंपर्यंत आलीस, मग आज तुला समोर असलेल्या पुस्तकातलं काहीतरी समजतं. काहीतरीच, 100% समजेलच असं नाही, पण काहीतरी तुला त्यातलं समजतं. तसं श्रवण सुरू केल्या केल्या पहिल्यांदा आपल्याला कदाचित त्यातले सद्गुण समजतील. अहो बाबा बेलसरे म्हणतात चिडू नका, तुम्हीच काय चिडताय, असं कदाचित आपण बाबांनाही म्हणू आपल्या. म्हणजे चिडायचं नसतं, शहाण्यासारखं वागायचं असतं. एवढ्या काही गोष्टी सुरुवातीला प्रवचनातून कळतील. जसं श्रवण मुरत जाईल तसं आणखी खोल खोल गोष्टी कळायला लागतील. मग कधीतरी या ओवीकडं आपलं लक्ष जाईल की पाहावे आपण असे आपण. मग त्याच्या विवरणाकडे लक्ष जाईल की आपल्याला बघायचं म्हणजे काय.
मग आपल्या लक्षात येईल की असं आपल्याला बघता येत नाहीये. आपल्याला जे समर्थ म्हणतायत की तुम्हाला बघा, हे माझ्याच्यानं जमत नाहीये, हे प्रयत्न केल्यानंतर लक्षात येईल. जसं आता कुणी सांगितलं आपल्याला की शांतपणे नाम घ्यावं, किती छान वाटतं ना ऐकायला, पण हे किती अवघड आहे. नामाला बसल्यानंतर काहूर माजतं विचारांचं डोक्यामध्ये. शांतपणे नाम घेणं हे किती अवघड आहे हे नामस्मरण करायला लागल्यानंतर मला कळलं. पण त्याआधी शांतपणे नामाला बसावं असं श्रवण झालेलं होतं. श्रवण मी जीवनात उतरवलं, छानपैकी बसलो माळ घेऊन. पण आता लक्षात आलं की विचार येत आहेत. मग पुढचा प्रश्न आपल्याच आतून आला की मग हे विचार थांबवायचे कसे. मग त्यासाठी एकतर हे सत्संगात विचारावं की कसे थांबवायचे किंवा त्याला काय उपाय असतो, किंवा मग आपल्याला त्या श्रवणातूनच मार्ग सापडतो की विचार कसे थांबतात. कारण जो प्राप्त पुरुष आहे तो फक्त समर्थ असं म्हणतात बरं का असं म्हणून सोडत नाही, त्याचं विवरण केलं जातं. आणि तो विस्तार जेव्हा केल्यानंतर आपल्याला समजतं तेव्हा मग आपल्याला अडचणी यायला लागतात. म्हणजे मी नामाला बसल्यानंतर मला जमत नाही आहे, किंवा पाहावे आपणासे आपण हे मला जमत नाही आहे. मग माझी अडचण सुटावी कशी, कोण सोडवेल या पद्धतीच्या इच्छा येऊन आपण तो मार्ग श्रवणात शोधतो की बघू बाबा बेलसरे आपल्याला काही सांगतायत का की कसे विचार थांबतात, किंवा आणि कुठे आपल्याला काही कुणी सांगते का की कसे विचार थांबतात. असा प्रवास व्हायला लागतो. असा प्रवास होत असताना समाधान होत नाही. कारण तू कर ग नामस्मरण, तुझे विचार थांबतील असं मी सांगून विचार थांबत नाहीत. त्यामुळं कुठल्याच उत्तरांनी समाधान होईना झालं की मग अस्वस्थता यायला लागते की काही मार्ग सापडत नाही आहे. मग जसं एखाद्या अंधाऱ्या वाटेमध्ये भरकटावं आपण, किंवा परवा उदाहरण आलेलं आपण गटांगळ्या खाव्यात पाण्यामध्ये, अशी जीवाची अवस्था व्हायला लागते की आता मला आधार कोणाचा. मला करायचं तर आहे जे सांगतायत महाराज ते, पण मला कसं करायचं कळत नाही आहे, कशा पद्धतीनं हे पुढं जाणार कळत नाही आहे, मी योग्य वाटेवर आहे का नाही कळत नाही आहे, नीट चाललंय का नाही हे कळत नाही आहे, जमतही नाही आहे. अशा पद्धतीची अस्वस्थता यायला लागते. ही सगळी सूचिन्ह आहेत बरं का. आणि मग ही अस्वस्थता यायला लागली की त्याच्यासाठीचा मार्ग मनुष्य शोधायला लागतो की यातून मला वाट कोण दाखवेल. आणि तो मार्ग सद्गुरूंपाशी येऊन थांबतो. म्हणजे मार्गावर ते आलं पाहिजे, मग अनुग्रह घेतला पाहिजे. 4 लोक म्हणतात म्हणून अनुग्रह घेऊ नये. आत तळमळ आली पाहिजे की मला आता अनुग्रह घ्यायचा आहे, का तर मला याच्यात मार्ग पाहिजे. नुसता घ्यायचा आहे म्हणून नव्हे, ऐकलं प्रवचनांमध्ये सद्गुरूंची गरज आहे म्हणून नव्हे, मला मार्ग पाहिजे. मग कशाचा मार्ग तेही श्रवणामध्ये झालेला असतो विषय की सगळ्यात मुख्य जर काही काम असेल तर तुम्हाला ओळखा, तुमच्या स्वरूपाला तुम्ही ओळखा. हे मुख्य काम आहे परमार्थातलं. मग कशासाठी मला अनुग्रह पाहिजे तर स्वरूप प्राप्तीसाठी अनुग्रह पाहिजे. इथं येऊन गाडी थांबते. मग स्वरूप प्राप्ती म्हणजे माझीच मला होणारी प्राप्ती. पाहावे आपणाचे आपण म्हणतात ना समर्थ, ते मी जो कोणी आहे त्याची मला ओळख व्हायला पाहिजे. जे मी आत्ता स्वतःला बॉडीली फॉर्ममध्ये समजते, शारीरिक दृष्टीनं स्वतःला समजते की मी एक मुलगी आहे, माझी उंची अमुक अमुक आहे, माझी इयत्ता अमुक अमुक आहे, माझं नाव अमुक अमुक आहे, आडनाव अमुक अमुक आहे, त्या व्यतिरिक्त मी कोण आहे, खरी आतमध्ये मी कोण आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी सद्गुरूंकडे आलेली आहे. या भावनेपर्यंत तो साधक येतो. आणि मग त्यांना अनुग्रह घेतला तर त्या अनुग्रहाचं चीज होतं. एकनाथ महाराजांची गोष्ट आहे. ते लहानपणी बाहेर पडले सद्गुरू शोधार्थ आणि जनार्दन स्वामींकडे गेले. त्यावेळी जनार्दन स्वामींनी विचारलं, बाळा तू कोण? तर नाथ महाराज म्हणाले, मी तेच जाणून घ्यायला आलोय म्हणाले तुमच्याकडे. म्हणजे जो एवढा प्रवास करून सद्गुरूंपाशी यायचं तो त्यांचा प्रवास झालेला होता आधीच. बालवयातच त्यांना कळलं की मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सद्गुरूंकडे यायचं असतं. ते त्यांनी उत्तर दिलं. आपण तसे नाही, पण मग तिथंपर्यंतचा प्रवास करावा. मग काय करावं आता तुझ्यासारख्या मुलीनं? तर नियमित थोडासा जप करावा किंवा थोडं शांत ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करावा. आपलं मन शांत होतंय का हे पाहण्याचा प्रयत्न करावा. रोज थोडा,
10 मिनटं 15 मिनटं तुझ्यासाठी सांगतोय बरं का, रोज थोडासा हा प्रयत्न थोडासा करावा. आणि मग महाराज आजच्या प्रवचनामध्ये काय म्हणतात, आज जी तारीख आहे त्या तारखेच्या प्रवचनामध्ये महाराज काय सांगतायत तसं जगण्याचा प्रयत्न करावा. मग आज ते म्हणत असतील ना की तुम्ही नामात राहा, तर दिवसभर नामात राहण्याचा अभ्यास करावा. असं समजावं की महाराजांच्या प्रवचनातील प्रत्येक प्रवचन हा आजच्या दिवशीचा आराखडा दिलेला आहे मला महाराजांनी, की कसं आज जगायचं आहे. असं रोज जगावं. आपल्याला सुरुवातीला वाटेल आपण रोज वेगळं वेगळं जगतोय, पण शेवटी कळायला लागेल काही वर्षांनी की आपण रोज महाराजांना हवंय तसंच जगतोय. आजचं प्रवचन वाचावं, मग त्यात जसं सांगितलंय तसं जगावं. प्रवचन विसरतं काही काळानं, अर्ध्या तासानं पुन्हा जरा रिफर करावं. आता मोबाईलमध्ये पण बघता येतं प्रवचन, मग मोबाईल काढून जरा परत एकदा बघावं, आजचंच प्रवचन बरं का, काय म्हणतात महाराज, ठीक आहे. आणि 2-3 तास गेल्यावर परत आजचंच प्रवचन बघावं, काय म्हणतात महाराज, मी तसं वागतेय का, आपल्यालाच विचारायचं आहे बरं का. हे परत ठेवावं. परत आपला दिवस सुरू आहे, परत दुपारी थोड्या वेळानं काढावं, परत संध्याकाळी, परत रात्री झोपताना काढावं. मध्ये वेळ मिळाला तर परत महाराज काय म्हणतायत असं बघावं. जणू महाराज आपल्यापाशी आहेत आणि हे सारखं आपल्याला प्रवचन सांगतायत. थोड्या थोड्या वेळानं ते प्रवचन काढून बघून त्याप्रमाणे आपण जगतोय का, त्याप्रमाणे आपण राहतोय का, महाराज प्रवचनामध्ये जे म्हणतायत तसे आपण विचार ठेवतोय का, हे आपल्यालाच विचारावं. बऱ्याच वेळेला त्याचं नकारार्थी उत्तर येतं, तर त्याचं उत्तर होकारार्थी येईल असं आचरण करावं. आणि पुन्हा रात्री झोपायच्या वेळी थोडा वेळ नामस्मरण करत महाराजांना आठवत झोपून जावं. असा रोजचा दिवस घालवला आणि मगाशी सांगितलंय तसं प्राप्त पुरुषाकडनं रोज थोडं श्रवण करत राहिलं तर काही वर्षांनी तू पहा की तुझ्यामध्ये काय बदल होतोय. मात्र हा अभ्यास करावा लागेल. हा अभ्यास केल्यानंतर काही वर्षांनी तुझ्या चित्तवृत्ती कशा बदलतात तुझ्या तू बघ, आणि मग तुला आतून तहान निर्माण होईल की मला भेटला पाहिजे सद्गुरू, आता मला बाकी काहीही नको, एक सद्गुरू पाहिजेत. असा भाव आतून जेव्हा दाटून येईल ना तेव्हा निश्चित भेट होती. कारण ते तुझी वाट बघत असतात, त्या क्षणासाठी ते वाट बघत असतात. जसं तो माळी बागेत काम करणारा, एक 100, 200, 500 आंब्याची झाडं असतात, त्यातनं असं मध्ये मध्ये फिरत असतो आंब्यांच्या झाडांमधनं, आणि आंब्यांकडे लक्ष असतं. तो माकडांना हाकलेल, तो बाकीची डागडुजी करेल, खत घालेल झाडांना, सगळं काही करेल, पण त्याचं उद्दिष्ट काय आहे, आंबा चांगला आला पाहिजे झाडाला, ते फळ चांगलं आलं पाहिजे. आणि ते पाडाला आलं की तो बरोबर उतरवतो. तसं आपण पाडाला आलं पाहिजे सद्गुरूंनी उतरवण्यासाठी. पाडाला शिष्य आला ना की सद्गुरू बरोबर त्याला अलगद उतरवतात, मग तो पिकतो. पाडाला येण्याच्या आधी आंबा उतरवला तर त्याचा पिकून आंबा होत नाही, ती कैरीच राहते. पाडाला येण्याचं काम तू कर, मग सद्गुरू आपोआप हात देतात. मग तुझ्या लक्षात येतं, आंबा होण्याच्या प्रोसेसमध्ये लक्षात येतं की अरे मी झाडावरती लागणे, माझी कैरी होणे, कैरी मोठी होणे, हे सगळं महाराजांनीच केलेलं आहे. पण आत्ता आपल्याला काहीच माहिती नाही आहे की अनुग्रह काय असतो, कसा असतो. तर आधी आपला आंतरिक अभ्यास वाढवावा. हा अभ्यास मुख्यतः श्रवणानं वाढवायचा, आणि श्रवण संतांकडनं करायचं, सद्गुरूंकडनं करायचं, सद्गुरू पदावरती जे आहेत त्यांच्याकडनं करायचं. अशी रड करायची नाही की आता सद्गुरू कुठं भेटणार, आता संत कुठं असतात का. संत ओळखण्याची अक्कल आपल्याला नाही. संत आहेत, आपल्या अंतरात्म्याच्या लक्षात येतं की हा संत आहे, याचं ऐकावं आपण. हे आपल्याला आतूनच समजतं की याचं ऐकावं. पण संत असं ओरडत सुटत नाही, अहो मी संत आहे, माझं तुम्ही ऐका, असं संत म्हणत नाही. प्रचितीचं बोलणं आणि पुस्तकं वाचून बोलणं हे कळून येतं, खुणा आतल्या कळतात. आता तू म्हणशील कशा बुवा कळतात, तर आता तू काय शिकतेस. समजा उदाहरणार्थ तू आता असं समजूया आपण की तू आता इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहेस, उदाहरणादाखल समजूया. समजा विषय 10 आहेत, काय
समजा 10 विषय आहेत, तर कुठला तरी एक शिक्षक असतो ज्याचं शिकवणं आपल्याला भावतं. हे बाबा मस्त सांगतायत, हे आपल्याला कळतंय. कुठंतरी हे लक्षात येतं की हे त्यांनी त्यांच्या जीवनात उतरवलेलं आहे आणि मग आपल्याला शिकवतायत. हे कळतं की नाही आपल्याला? का हे कळण्यासाठी कुठला अभ्यास करायला लागतो सायकोलॉजीचा? आपला आत्मा हा पूर्ण स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप तो आहेच. त्यामुळं त्याला तो ज्ञानीच असल्यामुळे त्याला ज्ञान लक्षात येतं. हा थोडा उपनिषदातला विषय झाला, सॉरी, पण बोलण्याच्या ओघात आला. पण आपल्याला कळतं. हे कुठून कळतं याचा आत्ता तू विचार करू नको. पण आत्ता तुझ्या जसं लक्षात येतं की हा प्रोफेसर प्रचितीचं बोलतोय, तसं तुझ्या लक्षात येईल की हा बसलेला प्रचितीतून बोलतोय, केवळ अभ्यासातून बोलत नाहीये. असं लक्षात आलं की ते श्रवण सोडायचं नाही, मग घट्ट धरून ठेवायचं. प्यालेची प्यावे जीवन, सेविलेची सेवावे अन्न, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे, समर्थ म्हणतात. जसं रोज आपण अन्न खातो, रोज आपण पाणी पितो, तसं रोज श्रवण करायचं, त्याला सुट्टी द्यायची नाही. म्हणजे त्या श्रवणामधून आपल्या आंतरिक स्थितीमध्ये हळूहळू बदल व्हायला लागतात. त्याच गोष्टी आहेत, तीच आई आहे, तेच वडील आहेत, तेच घर आहे, तेच जीवन आहे. पण त्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागतो आणि मग आपण कोण हे जाणून घेण्याच्या इच्छेकडे हळूहळू साधक जायला लागतो. एकदम जात नाही. आणि मग तो जायला लागला, ती इच्छा तीव्र झाली की सद्गुरू बरोबर हाताला धरतात आणि मग तो साधक साधनाही तितक्याच तीव्रतेनं करतो. नुसतं कुठून तरी ऐकून, कुठून तरी वाचून, घरचे 4 जण म्हणतायत, कुणीतरी मित्र म्हणतोय, मैत्रीण म्हणते म्हणून अनुग्रह घेणारी व्यक्ती तितक्या तळमळीनं साधना करत नाही. कारण तितक्या तळमळीनं तहानच नाहीये ना आत. सद्गुरू अनुग्रह द्यायला बसलेले असतात, त्यामुळे पुष्कळदा ते काय असतात, सद्गुरू करुणामूर्ती असतात, वाटायला बसलेले आहेत महाराज. त्यामुळे तुम्ही मागायला गेलात तर महाराज नाही कशाला म्हणतील, महाराज वाटायला बसलेले आहेत. पण जे मिळालेलं आहे दान, त्याचं चीज करणं साधकाचं काम आहे. श्री महाराज म्हणतात की सद्गुरू कितीही तयारीचा असला तरी साधनेचे कष्ट साधकालाच घ्यायला लागतात. महाराजांचं वाक्य आहे. मग सद्गुरू जो देतो तो पूर्णत्वानंच देतो. त्याचं चीज आपल्याकडनं होण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी तहान पाहिजे, तेवढी तीव्रतेनं इच्छा पाहिजे की साधना मी करणार, मी चुकवणार नाही. आलं का लक्षात? ती इच्छा आपली आज नसल्यामुळं किंवा त्या इच्छेबद्दलची भूमिका तयार नसल्यामुळं आपण द्विधा मनस्थितीत असतो. कशासाठी अनुग्रह घ्यायचा आहे हेही नीट माहीत नसल्यामुळं पण द्विधा मनस्थिती असते की का घ्यायचा आहे. तर या सगळ्याची उत्तरं श्रवणामध्ये मिळतात आणि मग अनुग्रहाकडे तो वाटचाल करतो. आता अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे शिष्याला सद्गुरू धरतात आणि ते जिथे आहेत तिथे स्वतः घेऊन जातात. हा अनुग्रह आहे. आलं का लक्षात? ते मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेले आहेत, पोहोचून आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जायला आलेले आहेत. आपल्याला घेतात आणि मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जातात. आता हे घेऊन जाणं वेगवेगळ्या पद्धतीनं असतं. त्या मुक्कामाला आपण पोहोचावं म्हणून त्यांची शक्ती ते आपल्याला देतात, तोही अनुग्रह आहे. वाटेत कुठे आपण अडखळलो, धडपडलो तर तिथं आपल्याला उचलून घेतात आणि परत पुन्हा शक्ती देतात, तोही अनुग्रहच आहे. वेगवेगळ्या मार्गांनी सद्गुरू ही शक्ती शिष्याला देतात. कुणी नामाचा अनुग्रह करेल, कुणी ध्यानाचा अनुग्रह करेल, कुणी शक्तिपात करेल, प्रकार आहेत काही. पण मूलतः त्याचा अर्थ असा आहे की सद्गुरू त्यांची शक्ती शिष्यामध्ये संक्रमित करतात आणि त्या संक्रमित केलेल्या शक्तीच्या कृपेनं साधक स्वतःच्या स्वरूपाकडे जातो. आता तू म्हणशील स्वतःचं स्वरूप म्हणजे काय? तुझ्या मनात आलं असेल हे स्वरूप म्हणजे काय? ह्याचंच उत्तर श्रवणात मिळतं की हे स्वरूप काय आहे. आणि आपण आपल्याला कुणीतरी वेगळे समजतोय, आपण आहोत कुणीतरी वेगळेच, हे श्रवणामध्ये कळतंही श्रवणामध्ये, घट्टही श्रवणामध्ये होतं. म्हणून श्रवण सोडू नये. की कशी ही भानगड चालली आहे, आपल्या डोळ्यांना काहीतरी दिसतंय, आपल्या जिभेला काहीतरी चव येते, माझ्या शरीरातून काही घाण बाहेर पडतीये,
माझ्या शरीराची वाढ होतीये, माझ्या शरीराची वाढ थांबतीये, मला कुणीतरी स्पर्श करतं, मी कोणाला तरी स्पर्श करते, ह्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडत आहेत. हे नक्की काय चाललंय? हे अनुभवणारा कोण आहे? का मी तो असूनही मी स्वतःला देह समजलेला आहे? अशा अनेक बाबतींमध्ये त्या श्रवणातून मार्गदर्शन मिळतं. आणि मग हळूहळू आपण आपल्या आत शिरायला लागतो. आणि मग हे आत शिरणं मनुष्याला त्याला शक्य होत नाही, म्हणून तिथं त्याला शक्ती लागते. आणि मग ती सद्गुरू देतात की आता तू आत जा, असं ढकलतात आत. म्हणजे आपल्याच आत साधक बुडून जातो. ते तो त्याच्या स्वशक्तीनं जाऊ शकत नाही, म्हणून सद्गुरू लागतात. स्वशक्तीनं तो का जाऊ शकत नाही त्याचंही उत्तर देतो. त्याची शक्ती बाहेर गुंतलेली असती, म्हणून तो आत जाऊ शकत नाही. खरं म्हणजे तो भगवंतच आहे, पण बाहेर शक्ती गुंतल्यामुळे तो त्याच्या आत जाऊ शकत नाही. सद्गुरू त्यांची शक्ती वापरून त्याला स्वतःच्या आत जायला शिकवतात. ह्याच मार्गानं ते शक्ती संक्रमित करतात. म्हणून महाराज म्हणतात की नाम घ्यावं, पण सद्गुरूंकडून आलेल्या नामाला विशेष महत्त्व आहे, कारण त्यामध्ये सद्गुरूंची शक्ती आहे मागं त्या नामाच्या. हीच ती शक्ती. आणि मग तू तुझ्या आत गेल्यानंतर तुला परमशांतीचा अनुभव येतो, ज्या शांतीचा अनुभव तू कधीच घेतलेला नसतोस आजपर्यंत. इतकी शांती, इतका आनंद, जणू आनंदाचा महासागर आहे, किंबहुना अनेक महासागर आहेत आनंदाचे. इतका आनंद म्हणजे जो वर्णनच करता येणार नाही मला. आलं का लक्षात? इतका आनंद त्याला त्याच्याच आत मिळायला लागतो. आणि मग त्या आनंदामध्ये बुडत 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 तो सच्चिदानंद स्वरूपच होऊन जातो शेवटी. त्या विषयाकडे जात नाही. पण हा अनुग्रह असतो, ह्यासाठी अनुग्रह लागतो. तुझा जो जीव आहे तो मूलतः जीव नसून शिवच आहे, पण शिव झाल्यानंतर जीव आणि शिव दोन्हीही न राहता परमात्म्यामध्येच तू विलीन होतेस. हे तुझ्या बाबतीत घडण्यासाठी अनुग्रह असतो. हे सर्व काही तू श्रवणामध्ये ऐकशील, वाचनामध्ये वाचशील. जर श्रवण संताकडनं झालं तर, बरं का, व्याख्यात्याकडनं नव्हे, अभ्यासकाकडनं नव्हे, संताकडनं जर श्रवण झालं तर हे तू ऐकशील की परमात्म स्वरूप व्हायचं आहे. पण म्हणजे काय? हे घडण्यासाठी सद्गुरू अनुग्रह देतात, प्रत्यक्ष घडण्यासाठी. अशी अनुग्रहाची गंमत आहे. नाम वैखरीने घेत असताना कधी कधी म्हणजे अंतर्यामी घेत असताना शांतता येत नाही. तेच वैखरीने घेतलं तर होतं. तर ते चांगलं का नाही? परमार्थदृष्ट्या किंवा परमार्थाच्या शास्त्रदृष्ट्या उत्तराचं द्यायचं झालं तर, कारण भावनिकदृष्ट्या जर उत्तर दिलं तर नाम कसंही आलं तरी उत्तमच आहे, यात काही वाद नाही. कसंही ह्या नाम हे नामाचं काम करतं, असं श्री महाराजांचं वाक्य आहे. पण श्री महाराजांच्या प्रवचनांमध्ये बऱ्याचदा सर्वसामावेशक उपदेश आलेला आहे. म्हणजे जो पहिलीच्या वर्गात आहे त्यालाही उपदेश आहे, 10वीच्या वर्गातल्यालाही उपदेश आहे, PhDला असलेल्यालाही उपदेश आहे त्याच प्रवचनामध्ये. अशा पद्धतीने महाराजांनी उपदेश दिल्यामुळं त्यातली सखोलता पाहावी लागते. म्हणजे कायम तोंडानं आपण नाम घेऊ शकतच नाही. वैखरी वाणीला मर्यादा आहे. 1 तास, 2 तास, 3 तास मोठ्याने आपण नाम घेऊ, नंतर घसा दमेल, घशाला कोरड पडेल. म्हणजे शेवटी शरीराच्या मार्फत ते घडतंय ना, त्यामुळे त्याला मर्यादा आहे. त्यामुळे अखंडत्व तिथं संभवत नाही. मग असं आपलं का होतं की तोंडानं नाम घेताना खूप एकाग्र झाल्याचं आपल्याला वाटतं, पण तेच मनात घेत असताना ही एकाग्रता निघून जाते. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण तोंडानं नाम उच्चारतो त्यावेळी नामोच्चारणासाठी लागणाऱ्या जास्तीत जास्त इंद्रियांचा वापर होतो. जीभही वापरली जाते, तुमचं स्वरयंत्रही वापरलं जातं, ते नाम तुम्हाला ऐकू येतं त्यामुळं कानही वापरले जातात, ओठांचीही हालचाल होते. त्यामुळं तिथे शक्ती गुंतल्यामुळं मनाचं एकीकरण होतं. तिथं मनाचं जे एकीकरण होतं ते उपयोग नाही साधनेच्या दृष्टीनं. कारण मन कुठे अडकलं? मन दृश्यामध्ये अडकलं. एखादा चित्रकार जर असेल ना
तर तो चित्र काढतानाही एकाग्र होऊन जातो, अगदी त्याच्यात बुडून जातो. त्याला तहान भूक कशाचं भान राहत नाही. पण तो योगी म्हणता येईल का? तो चित्रकलेमध्ये गुंतून गेला, स्वरूपामध्ये नाही गुंतला. आलं लक्षात? एखादी बाई शिवणकाम करत असेल एकाग्रतेनं, तर एकाग्र होतं मन, तिचं एकदम मन शांत होतं. पण म्हणून ती योगी आहे का? स्वरूपाच्या ठिकाणी गुंतली का ती? त्या शिवणकामामध्ये ती गुंतली. तसं कधी कधी ऑफिसचं काम करताना सुद्धा एकाग्रता होऊन जाते आणि आपण मनानं शांत झालोय असं वाटायला लागतं. पण ही शांतता बाह्यांगानं आलेली शांतता असते, आंतरिक शांतता असत नाही. त्यामुळं शांततेनं चित्र काढणारा चित्रकार जेव्हा ब्रश बाजूला ठेवतो, कॅनव्हास बाजूला करतो आणि डोळे मिटतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं मन किती अशांत आहे. शांततेनं शिवणकाम करणारी बाई जेव्हा सुई बाजूला ठेवते आणि डोळे मिटून बसते, तेव्हा तिला कळतं मन किती अशांत आहे. तसं आपण जेव्हा मुखानं राम 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 म्हणत आहे, त्यावेळी आपलं लक्ष त्या नामाकडे आहे, म्हणजे कानांच्या मार्फत. आलं लक्षात? आपल्या मनामध्ये पण रामनाम सुरू आहे, कारण आपण ते मुखानं उच्चारतोय, वाणी पण अडकलेली आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या इंद्रियांची अडकवणूक तिथे झाल्यानंतर आपलं मन शांत झाल्याचा आपल्याला भास होतो. ती खरी शांतता असत नाही. म्हणूनच ज्यावेळी ते नाम थांबतं, त्यावेळी ती अशांतता आतून उफाळून येते. कारण आता इंद्रिय सगळी बंद केली बाहेरची. आता कानांनी नाम ऐकायला आपण उच्चारतच नाही आहे नाम, ओठांची हालचाल होत नाही आहे, जिभेची हालचाल होत नाही आहे, स्वरयंत्र वापरलं जात नाही आहे. अशा स्थितीमध्ये मग मनाला काय राहिलं लक्ष द्यायला? काहीच नाही. मग मन त्याच्याकडे जे आहे त्याला घेऊन धावायला लागतं, म्हणजेच त्याच्यावरती झालेले संस्कार. म्हणजे कशाच्या मार्फत ते धावतं? संकल्प विकल्पात्मकम मनहा, मनाची व्याख्या आहे शास्त्रातली. संकल्प तरी करतं, विकल्प तरी करतं, संकल्प तरी करतं, विकल्प तरी करतं. ती मोलकरीण का आली नाही अजून? आत्तापर्यंत यायला पाहिजे होती. इथून विचार सुरू होऊन कुठंपर्यंत ते जातील? अगदी जे इस्रायल आणि इराण वॉर झालं तिथंपर्यंत मनातले विचार जातील, पण नामस्मरण सुरू आहे. अशी ही मनाची तऱ्हा आहे. त्यामुळं त्याला दृश्यामध्ये गुंतवलं तर ते पटकन गुंततं आणि शांत होतं. आणि एक उदाहरण द्यायचं झाल्यास, ज्याला निसर्गरम्य ठिकाणी फिरायची हौस आहे की नाही, गड किल्ल्यांवरती जायची, पावसामध्ये ढगामध्ये जायची, त्याला त्या पावसात ढगात त्या गडावरती गेल्यानंतर खूप शांत वाटतं. तो शांततेचा भास आहे. त्या दृश्यामध्ये मन अडकलं आणि शांत झालं असं वाटतं. मनाची शांतता लाभलेली नसते. मन आत अशांतच असतं. भास असा निर्माण होतो की मी शांत झालेलो आहे. म्हणून ही अशांतता थांबवायला त्याला आत जाऊनच मारावं लागतं मनाला. तिथं खरं म्हणजे अनुग्रहच उपयोगी येतो. अनुग्रहाचीच शक्ती उपयोगी येते, त्याशिवाय मनाला मारता येत नाही. आलं का लक्षात? म्हणून अनुग्रह लागतो. मग हे जे मन आत अशांत आहे ते शांत कसं करायचं, हा जर प्रश्न असेल तर तुम्ही विचारला नाही अजून तरी, त्या प्रश्नामध्ये उत्तराची वाट जाते श्वासांमधून. कारण आपल्या मनाची दोरी आपल्या श्वासांच्या हातात आहे. त्यामुळं अनेक संत महात्म्यांनी श्वासांवरती नामस्मरण केलेलं आहे. गोंदवलेकर महाराज पण एके ठिकाणी म्हणतात की श्वासांवरती त्यांनी नाम घेतलेलं आहे. त्यांनी तसा उपदेशही केलेला आहे. नका करा हो आळस, नाम जपा श्वासोच्छ्वास, नका धरू काही आस, नाम जपा श्वासोच्छ्वास, असं महाराज म्हणतात. म्हणजे नाम आत मुरण्यासाठी आणि त्यानं मनाला पकडण्यासाठी श्वासांचा आधार घेऊन आत पोहोचायला लागतं. म्हणजे त्याचा मनावरती परिणाम होतो. कारण आपल्या मनाची आणि चित्ताची हालचाल श्वासांवरती अवलंबून आहे आणि श्वासांची हालचाल मन आणि चित्तावरती अवलंबून आहे. असं परस्परावलंबी या दोन गोष्टी आहेत. त्यामुळे एक शांत झालं की दुसरं शांत होतं, किंवा हे शांत झालं की ते शांत होतं. पण आपले विचार इतके असतात की त्याच्यामुळे ते शांत होणं रेग्युलर, म्हणजे अगदी तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ते होणं कठीण असतं. म्हणून तर माणूस वैखरीने जास्त करतो. बरोबर आहे.
पण म्हणून तर म्हणतोय की आपले विचार अनंत असतात. ते कुठल्या मार्गाने शांत करायचे हे माहीत नसतं आपल्याला. तो मार्ग श्वासात आहे हे माहीत नसतं आपल्याला. आलं का लक्षात? आपण काय करतो, जी गोष्ट मला गुंतवती आहे त्याच गोष्टीमध्ये जर मी गुंतत गेलो तर गुंता वाढणार नाही का? आलं लक्षात? मला विचार करायचे नाही आहेत असा विचारच जर मी करायला लागलो तर विचारच केला ना मी. मला विचार करायचे नाही आहेत हा विचारच आहे ना. विचारांनी विचार कसा मरेल? म्हणजे विचार जिथून उमटतायत तिथे त्यांना धरावं लागेल. मग त्याला पहिला मार्ग आहे की निश्चय करावा की विचार येऊ देणार नाही. विचार आपल्यापेक्षा कमकुवत आहेत हे लक्षात ठेवावं. आपल्यामध्ये जास्त शक्ती आहे मनापेक्षा. मनात येणाऱ्या विचारांपेक्षा तर जास्तच शक्ती आहे आपल्यामध्ये हे लक्षात ठेवावं. आणि मी त्यांना येऊ देणार नाही हा निश्चय करावा. आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे कसं करायचं, हे कसं होणार? तर हे अभ्यासानंच होतं. हे त्याचं उत्तर आहे. हे अभ्यास करून करून होतं. म्हणजे ह्या सत्संगामध्ये उत्तर ऐकलं आणि तुम्हाला मन शांत करण्याचा मार्ग सापडला, लगेच मिळाला आज रात्री, असं होत नाही. या सत्संगामध्ये दिशा दिली गेलेली आहे. त्या दिशेनं अभ्यास करायला लागतो वर्षानुवर्ष. मग मन शांत होतं. की निश्चय करायचा की मी विचार करणार नाही आणि नामाकडे लक्ष द्यायचं. श्वासांचा आधार घेऊन नामाकडे लक्ष द्यायचं. ही एक युक्ती आहे मन शांत करण्याची. कायमच श्वासांवरती लक्ष देऊन साधकानं थांबायचं असत नाही. नंतर श्वासांवरचं लक्ष काढून साधक शांत होतो चिदाकाशामध्ये जाऊन. आलं लक्षात? पण ते हळूहळू घडून येतं. पण आज मी अस्थिर आहे ना विचारांनी, तर आधी श्वासांवरती अनुसंधान आणावं. त्या श्वासांच्या लयीमध्ये नाम घेण्याचा अभ्यास करावा. मग मनाची अशांतता आपोआप खाली बसायला लागते. प्रयोग करून बघावा. आपण साधे चिडलेलो जरी असलो किंवा कुठल्याही गोष्टीमुळं अस्वस्थ झालेलो असलो तरी शांत बसून फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे जरी पाहिलं तरी आपल्याला लगेच शांततेचा अनुभव येतो. करून पहा तुम्ही. लगेच शांतता जाणवती. केवळ येणा जाणाऱ्या श्वासांकडे पाहायचं. काहीही करायचं नाही. कुंभकही करायला जायचं नाही आणि जोरानंही श्वास घ्यायला जायचे नाहीत, खोलही श्वास घ्यायचे नाहीत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, उगाच एकांती बैसावे तेथे हे समजोनी घ्यावे आणि सांडावे प्रभंजनासी, असं समर्थ म्हणतात. उगा म्हणजे शांत. उगच अशा अर्थानं उगाच शब्द नाही आहे. उगा म्हणजे शांत व्हावं आधी. म्हणजे शरीराची हालचाल बंद करावी, वाणी बंद करावी, मनानं काही चिंतन मनन करू नये, कुठलाही विचार करू नये. आलं लक्षात? असं उगेपणामध्ये यावं. म्हणजे उगा बैस आपण म्हणतो ना, तसं शांतपणात यावं. उगा एकांती बैसावे. शांत एखाद्या ठिकाणी जिथं अन्य कोणीही नाही, शांत जागा आहे, पवित्र जागा आहे, अशा ठिकाणी बसावं. एकांती बसावी. तेथे हे समजवून घ्यावे. म्हणजे जाणीवपूर्वक श्वासांकडे पाहावं. तेथे हे समजवून घ्यावे आणि सांडावे प्रभंजनासी. एवढं जरी केलं, शांतपणे जर श्वासांकडे पाहिलं तरी परिणाम होतो. पुढं समर्थांनी थोडा विषय वाढवलेला आहे, सोहमकडे नेलेला आहे दासबोधामध्ये. पण त्याच्या पुढं समर्थ म्हणतात की याचा विस्तार पुष्कळ आहे, असं म्हणून त्यांनी तो विषय तिथे थांबवलाय. म्हणजे आपल्या मनाची गती आपल्या श्वासांवरती अवलंबून आहे. त्यामुळे आधी शांतपणे श्वास घेऊन शांत होण्याचा प्रयत्न करावा. आणखीन एक अभ्यासाचा प्रकार सांगतो. असंच शांत बसायचं. शांतपणे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे पाहायचं. आत येत आहेत, बाहेर जात आहेत, कुठलाही विचार नाही बरं का. नुसतं पाहत बसायचं. आणि अशी एक 5-10 मिनिटं गेली की मग शांतपणे नाम घ्यावं थोडा वेळ आणि बघावं नाम घेताना आता विचारांची गडबड जास्त आहे का कमी आहे. तुम्हाला निश्चित अनुभव येईल की आता खूप कमी असतात विचार नाम घेताना. आपोआपच तुम्हाला कळेल. हे तुम्ही करून बघा. आलं लक्षात? अशा पद्धतीनं मनाला मारण्याचा अभ्यास करावा. सर्व संतांनी अशा प्रकारे वेगवेगळे उपाय वापरून या मनाला मारून टाकलेलं आहे.
याला मारल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे साधकानं मनात खूप विचार येतात, मन चंचल आहे, अस्वस्थ होतं, मन लागत नाही, एकाग्र होत नाही, असं रडूच नाहीये, कारण ही गोष्ट गृहीत आहे. जर आपलं मन शांतच असतं, सांगितल्या क्षणी एकाग्र झालं असतं, तर निवृत्तीनाथ नाही का झालो आपण? गहिनीनाथांनी डोक्यावर हात ठेवला, निवृत्तीनाथांचं काम झालं. शांतच होते ना ते, म्हणून ते निवृत्तीनाथ आहेत. आपलं अशांत आहे हे गृहीतक आहे परमार्थामधलं, कृपया लक्षात घ्या. त्यामुळं मन अशांत आहे याचा बागुल बोवा करू नका. भगवान गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. भगवान अर्जुनाला सांगतायत की मी हे जाणतो की मन अस्वस्थ आहे, चंचल आहे, मनो दुर्निग्रहम चलम, पण तो अभ्यास सोडू नको म्हणतात अर्जुना. ते अर्जुनाला सांगतात, तर आपण किस झाडकी पत्ती. किती वर्ष नाम घेतलंय आपण? 40-50 वर्ष. 40-50 वर्ष तर आपलं वय आहे. मन शांत व्हायला 20 वर्षाचा रोजचा अभ्यास लागतो. बापरे. तो पण 3-4 तासांचा. आणि आपण 4 वर्ष, 4 दिवस, 10 वर्ष साधना करून अजून शांत होत नाही हो असं म्हणतो. असं ते एकदम कसं शांत होईल? होईलही एखाद्याचं. जसं म्हटलं मगाशी की परमार्थ साधनेची आपली जी दोरी आहे ती मागच्या जन्मातून पुढे येते. त्यामुळे मागच्या जन्मात 30 वर्षांची साधना झाली असेल तर या जन्मात 2 वर्षात पटकन एखाद्याला साधेल. पण हा काही सरसकट नियम नाही ना. कुणाची साधना कोणत्या टप्प्यावरती आलेली आहे हे माहीत नाही. त्यामुळे आपण ज्या मुक्कामावरती आहोत तिथून पुढे आपला प्रवास आपण करावा. मुद्दा एकच आहे की मन शांत होत नाही, मन अस्वस्थ राहतं, याचा बागुल बुवा करू नये, याला घाबरून जाऊ नये. भगवंतही हे स्वतः जाणतात की मनो दुर्निग्रहम चलम, त्यासाठी अभ्यासच करावा लागतो. अशा पद्धतीनं जेव्हा आपण साधनेला बसलेलो आहे तेव्हा चित्त आणि मन एकाग्र करण्याचा अभ्यास करत राहावा. आणि मग साधनेतून जेव्हा आपण उठू, म्हणजे मांडी घालून बसलेलो उठू, त्यावेळी मग मनानं विषयाचं चिंतन करू नये. म्हणजे ते चिंतन पुन्हा जेव्हा आपण साधनेला बसू तेव्हा समोर येणार नाही. मग आपल्याला चिंतायला पुष्कळ गोष्टी आहेत. जसं म्हटलं मगाशी की महाराजांचं प्रवचन आहे, पांडुरंगाचं स्वरूप आहे, रामरायांचं चरित्र आहे, श्री महाराजांचं चरित्र आहे, समर्थांचं चरित्र आहे, बेलसरे प्रवचनामध्ये काय सांगतात किंवा आणखी कोण महाराज प्रवचनांमध्ये काय सांगतात याचं चिंतन आहे. हे चिंतनीय विषय आहेत. परमार्थाला चिंतनीय असलेल्या विषयांच्या चिंतनात राहावं इतर वेळी. आलं लक्षात? आणि मग परत साधनेला जेव्हा बसतो त्यावेळी मन एकाग्र करण्याच्या युक्तीनं पुन्हा नामामध्ये बुडून जावं. असा अभ्यास सतत चालू ठेवला की कृपा पाठीशी असल्यामुळं साधकाला यश मिळतंच मिळतं. साधकानं निराशाजनक वृत्तीनं कधी साधनेला बसू नये. कधी होणार आता हे शांत, कधी होणार मन एकाग्र, जमतोय का नाही माझ्याच्यानं परमार्थ, कुणास ठाऊक, हे किती अवघड आहे, हे काय सांगून ठेवले, हे कधी जमायचं, अशा पद्धतीचे विचारच असू नयेत. मी महाराजांचा आहे, मी रामाचा आहे, मी भगवंताचा आहे, मी माझ्या सद्गुरूंचा आहे, माझा पत्कर त्यांनी घेतलेला आहे, मी स्वतःला त्यांच्यावरती सोपवलेला आहे, असा खंबीर भाव पाहिजे. दणकट माणसाचं काम आहे परमार्थ, लेच्यापेच्या माणसाचं काम नाही परमार्थ. अशा उत्साहानं की या क्षणी मी आत्मस्वरूपच आहे, अशा दृढ भावानंच साधनेला बसलं पाहिजे. मी रामस्वरूपच आहे, ज्याचं नाम मी घेतोय तोच मी आहे, या भावानंच नामाला आधी बसलं पाहिजे. मन कसं मन किस झाडकी पत्ती, मन कसं एकाग्र होत नाही, विचार कसे जात नाहीत, असा दृष्टिकोन पाहिजे. कोण लागून गेले विचार? नामापेक्षा मोठे आहेत का माझ्या महाराजांपेक्षा मोठे आहेत? अशा पद्धतीचा आत्मविश्वास पाहिजे साधनेमध्ये. आणि आनंदानं हसतमुखानं शांतपणे महाराजांना स्वाधीन झालं पाहिजे. म्हणजे आपोआप मन शांत येतं. मन अत्यंत कमकुवत आहे. भगवंताच्या सत्तेपुढं मनाची सत्ता काहीही नाही.
पण मनाला कुरवाळल्यामुळं मन जे भिकारी आहे ते राजा होऊन बसलेलं आहे. म्हणजे इंद्रिय आपल्याला वापरायला दिली, पण ती आपली मालक होऊन बसलेली आहेत. तशातला हा प्रकार झालाय. विचार करू शकतो आपण मनानं, विचार करू शकतोय म्हणून तर तुम्ही निरूपण ऐकू शकता. आता काहीतरी त्यावर विचार करू शकता. मनाचा गुण आहेच की चांगला, पण ह्यासाठी आपल्याला दिलेलं मन आपल्या डोक्यावर येऊन बसलेलं आहे आणि आपला राजा होऊन बसलेला आहे. आपल्याला जसं चालवतं तसं आपण जातो. तुका म्हणे ते गाढव घेई मनासंगे धाव, असं तुकाराम महाराज म्हणतात. तो गाढवच आहे जो मनाबरोबर धाव घेतो. मग आपण गाढव आहे का सांगा मला? आपण महाराजांचे आहे. महाराजांचा जो आहे तो गाढव कसा असेल? म्हणजे त्यानं मनामागं जाता कामा नये. म्हणजे मनाला हाकलता आलं पाहिजे, हो बाहेर, बाजूला थांब. इथंपर्यंत तू ठरवलंस की साधनेला आपल्याला बसायचं आहे, इथंपर्यंत तू विचार केलास साधनेला आपल्याला बसायचं आहे, आता तुझं काम झालं, आता तू बाहेर बस, असं मनाला सांगता आलं पाहिजे. कारण हे सांध्यावरती आहे. हो, ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात रजोगुणाच्या खांद्यावरती मन आहे असं म्हणतात, आणि रजोगुणाच्या वर सत्वगुण आहे. म्हणजे सत्वगुण आणि रजोगुणाच्या मध्ये मन राहिलं तर ते कधी रजोगुणामध्ये उतरून तमगुणाकडे जाईल सांगता येत नाही. पण जर वर गेलं तर ते सत्वाकडे जाईल आणि साधना करवेल. म्हणून तर म्हणतात ना, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो. मन विषयासक्त झालं की बंधाला कारणीभूत होतं, आणि मन नामामध्ये गेलं, भगवंताकडे गेलं, आत्मस्वरूपाकडे गेलं की मोक्षाला कारणीभूत होतं. असं हे मन आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे पण आपल्याला नको आहे पण, असं हे मन असल्यामुळं आपल्या सोयीनं आपलं ते आहे, आपण त्याचे नाही आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आपण त्याचे नाही आहे, ते आपलं आहे, आपल्याला वापरायला दिलेलं आहे. त्याचा वापर करून साधनेत राहावं, पण साधनेच्या वेळी त्याला बाहेर थांबायला सांगावं की आता विचार रूपानं माझ्या समोर यायचं नाही. अशा पद्धतीचा दृष्टिकोन असेल, आत्मविश्वास असेल, सद्गुरूंप्रती दृढ भाव असेल, निष्ठा असेल, तर विचार मरतातच. आणि मन मेल्याचे दाखले अनंत आहेत. सगळ्यांचं मन मेलेलं आहे आणि मग पुढे गेलेले आहेत सगळे, आणि ते मरतच. म्हणून अभ्यासाचा उपाय दिलेला आहे. वैखरीनं जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा जो भास होतो मन शांत झाल्याचा, तो भास मग आतमन शांत झाल्यानंतर उरत नाही. आतमन शांत झालं की वैखरीनं नाम घेतानाही तो शांत असतो, वैखरीनं नाम न घेतानाही तो शांत असतो. शांतच शांत असतो, आत आणि बाहेर. पण ते येण्यासाठी त्याला आत मारण्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.